जय गुरुदेव. तू म्हणशी बाळिया भोळियाशी, ज्ञान कैसे होय त्या अबलाशी. तोही उपाय निरूपीन तुझसी, अभ्यास योगे अष्टप्रहरा माझी एक निमिष. एक निष्ठे भजिजे धरुनी विश्वास, मग निमिषो निमिषे प्रकाश लाहिजे अभ्यासे. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातील 7व्या अध्यायामध्ये आत्मस्वरूपाचं वर्णन करताना आत्मस्वरूपाची प्राप्ती कोणाला होते, ती वस्तुकळा प्रगटे कैशी. सांगतो ऐकत्या विवेकाशी, एका ज्ञानिया वाचुनी कोणाशी. न कळेची ती वस्तू, असं मागच्या ओवीमध्ये माऊलीनं सांगितलं. हे ऐकून सामान्य साधकाला, संसारी माणसाला, अल्पबुद्धी असलेल्या माणसाला वाटेल की आत्मज्ञान हे केवळ ज्ञानी पुरुषालाच कळू शकतं, आपल्यासारख्या माणसाचं काम नाही. त्या माणसाची शंका दूर करण्यासाठी, त्याचं नैराश्य दूर करण्यासाठी माऊली ह्या ओवीमध्ये अत्यंत प्रेमानं सांगत आहेत. अध्यात्म हा केवळ बुद्धिवंताचा मुक्ता नाही, तर एक लहान बालक, भोळा बाबडा माणूस अभ्यास आणि श्रद्धेच्या बळावर आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेऊ शकतो. माऊली या ओवीच्या पहिल्या चरणात म्हणतात, तू म्हणशी बाळिया भोळियाशी, ज्ञान कैसे होय त्या अबलाशी. तू म्हणशी परमरहस्य हा ग्रंथ भगवान शिव आणि भगवती पार्वतीचा संवाद आहे. भगवती पार्वती शिष्य आहे आणि भगवान शिव गुरु आहेत. भगवान शिव हे आत्मज्ञानाचं रहस्य जगज्जननी भगवती पार्वती मातेला सांगत आहेत. आणि त्यांनी मागच्या ओवीमध्ये सांगितलं की ज्ञानी पुरुषाशिवाय आत्मवस्तू कुणालाही जाणता येत नाही. त्यावेळेस भगवती पार्वती मातेच्या चेहऱ्यावरले भाव, भगवती पार्वती माता आहे, जगाची जननी आहे, ती आदिशक्ती आहे. आईला जसं वाटतं माझे सर्व लेकरं शहाणे झाले पाहिजेत, सर्व लेकरं हुशार झाले पाहिजेत, आणि हे परम रहस्य भगवती ऐकते आणि तिला वाटतं हे ज्ञानाला जर आत्मतत्व कळणार असेल तर माझ्या सामान्य लेकराचं काय, भोळ्या बाबड्या लेकराचं काय, अल्पबुद्धीच्या लेकराचं काय. हा भगवती मातेच्या चेहऱ्यावरील भाव भगवान शिवानी, त्या सद्गुरूंनी ओळखला आणि ते म्हणतात, तू म्हणशी, जर तू म्हणत असशील बाळिया भोळियासी, जे लहान बालक आहेत, स्वभावाने अत्यंत भोळे बाबडे आहेत, ज्यांना वेद शास्त्र पुराण निगम आगम हे संस्कृत ग्रंथ कळत नाहीत, समजत नाहीत. काही असेही साधक आहेत ज्यांना मराठीही वाचता येत नाही. मग अशा माणसाला ते ज्ञान होईल का नाही, असा भाव भगवती पार्वती मातेच्या चेहऱ्यावरला पाहिला आणि ते सद्गुरुनाथ म्हणत आहेत की ज्ञान कैसे होय त्या अबलाशी. आणि अशा लोकांना आत्मज्ञान कसं होईल. अबला हा शब्द येथे बुद्धीने किंवा शक्तीने किंवा साधना करण्यामध्ये
जे कमजोर आहेत, अशक्त आहेत, अशा सामान्य स्त्री पुरुषांसाठी वापरलेला आहे. आता साधकाच्या मनातील शंका, शिष्याच्या मनातील शंका, शिव जे सद्गुरू आहेत ते चेहऱ्यावरील भाव पाहून त्या शंकेचं निरसन करत आहेत की आत्मज्ञान मिळवण्यासाठी खूप बुद्धी लागते, हिमालयात जाऊन तपश्चर्या करावी लागते, किंवा वेदांताचे ग्रंथ वाचले पाहिजेत, शिवागमाचं ज्ञान असलं पाहिजेत, उपनिषद वाचलं पाहिजेत, ज्ञानेश्वरी, परमरहस्य, अमृतानुभव, अनुभव आनंद यासारख्या ग्रंथातलं ज्ञान असणं आवश्यक आहे. असं जर असेल तर मग संसारी जे आहेत, जे सामान्य माणूस संसारात गुंतलेला आहे, अशा माणसासाठी, ज्यांची बुद्धी सांसारिक व्यवहारात लागलेली आहे, अशा माणसाच्या उद्धारासाठी काही साधन आहे की नाही, काही त्यांच्या मोक्षाची व्यवस्था आहे की नाही, हा प्रश्न भगवती मातेच्या चेहऱ्यावरील भावातून सद्गुरु शिवानी टिपला आणि ते सांगत आहेत. तोही उपाय निरूपीन तुझसी अभ्यास योगे. तर भगवान शिव जे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचे आहेत, ते म्हणतात सर्व मानव जातीच्या कल्याणाचा ज्ञानी तर उद्धरतीलच, पण जे बालक आहेत, भोळे बाबडे आहेत, जे सामान्य संसारी आहेत, स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, अशा सर्वांना मोक्ष प्राप्तीचा उपाय हे देवी मी तुला सांगतो. पण त्याच्यासाठी या सोप्या उपायाचा सुद्धा त्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. तोही उपाय त्या सर्वासाठी असलेला सोपा उपाय, निरूपीन तुझसी म्हणजे मी तुला सांगतो, अभ्यास योगे. उपाय सांगितला, साखर गोड आहे हे सांगितलं, तर त्याला गोडी कळेल का? त्याला ती जिभेवर टाकण्याचा अभ्यास करावा लागेल, जिभेवर टाकावी लागेल. साखर गोड आहे वाचल्यानंतर त्याला दुकानात जावे लागेल, साखर घेऊन यावे लागेल आणि जिभेवर टाकावे लागेल. त्याच्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतील, अभ्यास करावा लागेल, असं भगवान शिव सांगतात. सद्गुरु अतिशय प्रेमानं धीर देत म्हणतात, हे देवी काळजी करू नकोस. ज्ञानाचा मार्ग जितका कठीण वाटतो तो तितका नाही. मी एक तुला असा एक उपाय सांगतो, अगदी लहान लेकरूही, कितीही भोळा बाबडा माणूस जो साधना करण्यास समर्थ नाही, त्रिकाल पूजा, जप, ध्यान हे सर्व काही करण्यामध्ये असमर्थ आहे, सद्गुरूकडून दीक्षा घेऊन सकाळी स्नान करून इष्टलिंग पूजा करतो आणि दिवसभराच्या आपल्या व्यवहारात लागतो, अशाही माणसाला आत्मज्ञान मिळावं असा उपाय मी तुला सांगतो. हा उपाय सांगितल्यानंतर त्याला अभ्यास करावा लागेल. भगवद्गीतेतही भगवान श्रीकृष्ण सांगतात, अभ्यासेन तू कोणतेय वैराग्येनच ग्रहेते. अभ्यासानं हे चंचल मन जे संसारात गुंतलेलं आहे त्या मनाला भगवंताकडे वळवलं पाहिजे. पुढं भगवान शिव त्या अभ्यासाची पद्धत सांगतात आणि ते अभ्यास केल्यानंतर मिळणारं आत्मज्ञान रूपी फळही सांगतात. अष्टप्रहरा माझी एक निमिष. अष्टप्रहरा माझी, अष्टप्रहर म्हणजे 24 तासात दिवस आणि रात्र मिळून एकूण 8 प्रहर असतात. एक प्रहर 3 तासाचा असतो, तर 8 गुणिले 3 8 त्रिक 24.
24 तासामध्ये किती प्रहर असतात तर 8 प्रहर असतात. एक प्रहर 3 तासाचा असतो. एक निमिष, या 24 तासामध्ये एक निमिष म्हणजे एक क्षणभर, अतिशय अल्प काळासाठी एक निष्ठे भजिजे, पूर्ण एकाग्रतेने अनन्य भावाने त्या परमात्म्याचं भजन करावं, त्याचं नाम घ्यावं, हा उपाय सांगतात. दिवसात 24 तास, 24 तासामध्ये 8 प्रहर, 8 प्रहर, एक प्रहर 3 तासाचा असतो. असे 8 प्रहराचे मिळून दिवस आणि रात्र होते. अशा 24 तासामध्ये एक क्षणभर सुरुवातीला पूर्ण विश्वास ठेवून, सद्गुरूनं दिलेल्या नामावर पूर्ण विश्वास ठेवून शिवाय नमः एकदा प्रेमानं उच्चारलं, त्या उच्चारानंतर जी अनुभूती येते, जो आनंद येतो, तो आनंद आपला अभ्यास वाढवण्यासाठी मदत करतो. येथे सद्गुरुनाथ जे भगवान शिव आहेत आणि शिष्य जी भगवती पार्वती माता आहे, त्यांना ते सांगतात, ते म्हणतात की मला ठाऊक आहे की तुला 24 तास देवाचे ध्यान करणे जमणार नाही. सामान्य माणसाला तुझी चिंता मला कळते देवी, की सामान्य माणसाला 24 तास अखंड देवाचं ध्यान स्मरण करणं शक्य नाही. पण संपूर्ण दिवसाच्या 8 प्रहरात कमीत कमीत एक क्षण तरी असा काढ, ज्या क्षणी तो साधक संसाराचे सर्व विचार सोडून अत्यंत प्रामाणिकपणे आणि दृढ विश्वासाने सद्गुरुनाथानं जे नाम दिलेलं आहे, शिवाय नमः, या नामानं भगवंताशी जोडला जाईल. येथे महत्वाचा आहे, वेळेचा मोठा कालावधी नाही, तर त्या एका क्षणामध्ये त्या नामाशी एक रूप होणं, सर्व विसर पडून एक वेळा नाम उच्चारणं, आज एक वेळा उच्चारलं, उद्या 2 वेळा उच्चारलं, असं करत करत नामस्मरणाचा अभ्यास केला पाहिजे. मग पुढं सांगतात, मग निमिषो निमिषे प्रकाश लाहिजे अभ्यासे. मग निमिषो निमिषे म्हणजे त्यानंतर रोजच्या एक एक क्षणाच्या सरावातून आज एक क्षणभर एक वेळा शिवाय नमा प्रेमानं म्हटलं, उद्या 2 वेळा, परवा 3 वेळा, असं करत करत वेळ आणि नाम वाढवत वाढवत गेल्यानंतर नामस्मरणाचा अभ्यास होतो आणि अभ्यासातून प्रकाश, आत्मज्ञानाचा प्रकाश, अंतःकरणातील मल, आनव मल, मी देह आहे, हा देह माझा आहे, देहाच्या संबंधित लोक माझे आहेत, हा मायामल, त्यासाठी करावे लागणारे बरे वाईट कर्म, कार्मिक मल, हा शिवाय नमः. शिवाय म्हणजे शिवा, नमः म्हणजे माझं नाही, सर्व काही शिवा तुझंच आहे. शरीर तुझं, मन तुझं, वाणी तुझं, सर्व काही तुझं. नमः या शब्दाचा अर्थ नमस्कार होतो, समर्पण होतो, आणि दुसरा अर्थ होतो नमः म्हणजे मी नाही, माझं नाही, सर्व काही शिवाचं आहे. अशा दोन्ही अर्थाचा भाव समोर ठेवून शिवाय नमः हे नाम जपल्यानंतर अंतःकरणाची शुद्धी होते आणि अंतःकरणातील मलिनता निघून गेल्यानंतर आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान सद्गुरुनाथ बोध देतात की तू शिव आहेस. हा बोध मिळण्यासाठी अंतःकरणाची शुद्धी खूप महत्वाची आहे. अंतःकरणाची शुद्धी झाल्याशिवाय गुरुचरणावर विश्वास बसत नाही आणि गुरुच्या शब्दावर विश्वास बसत नाही. शिवाय नमः शिवाय नमः म्हणता म्हणता साधक
शिवस्वरूप होऊन जातो, त्याचा प्रपंच शिवस्वरूप होऊन जातो. सतत या सततच्या अभ्यासाने आपोआप शिव शिव म्हणता जसं आळी भुंग्याचं ध्यान करता करता भुंगा होते, तसं शिवदास म्हणे भृंगी कीट न्यायी शिवरूप होय निश्चयी. शिवाय नमा म्हणता म्हणता साधक शिव स्वरूप होतो, त्याची सर्व पाश गळून पडतात. हा सोपा उपाय सांगतात. जसं थेंबे थेंबे तळे साचतं, तसेच रोज श्रद्धेने दिलेला तो एक एक क्षण हळूहळू वाढत जातो. आज एक नाम घेतलं, उद्या 2, परवा 3, असं नामस्मरण एक क्षण घ्यायचंय, पण प्रेमानं घ्यायचंय, तद्रूप होऊन घ्यायचंय. शिवाय नमा म्हणताना शिवस्वरूप होऊन ते नाम घ्यायचं आहे. या निरंतर नामस्मरणाच्या अभ्यासानं अंतकरणात साचलेला अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि आत्मज्ञानाचा प्रकाश हळूहळू प्रकट होऊ लागतो. भोळा बाबडा माणूसही या अभ्यासाने बुद्धिवंताच्या पलीकडची अवस्था सहज गाठू शकतो. असं सामान्य माणसासाठी आत्मज्ञान प्राप्तीचा सोपा उपाय जर कोणता असेल तर भगवंताचं गोड नाम शिवाय नमः. या ओवीतून भगवान शिव भगवती पार्वतीला म्हणतात की देवी, अध्यात्म किंवा आत्मज्ञान हे लहान, भोळ्या आणि अशक्त लोकांसाठी, म्हणजे ज्यांच्यानं साधना करणं होत नाही, जपतप करणं होत नाही, अशा लोकांसाठी नाही. तर हा तुझा भ्रम काढून टाक. मी तुला एक अतिशय सोपा मार्ग सांगतो, पण त्याचा अभ्यास करावे लागेल. दिवसातून केवळ एक क्षण पूर्ण विश्वासाने आणि एक निष्ठेने त्या परमात्म्याच्या चरणी समर्पित होऊन त्या परमात्म्याचा जो नाम घेईल, त्या परमात्म्याचं जो नाम घेईल, नामस्मरण करील आणि रोज नामस्मरण करण्याचा अभ्यास अखंड चालू ठेवील, तेव्हा त्या सामान्यातल्या सामान्य साधकाच्या अंतकरणात आत्मज्ञानाचा महाप्रकाश सहज प्रगट होईल. ओम शांती शांती शांती.